आपल्याला होते सुरुवात चढाईसाठी जर्सी क्रमांक 33 आपल्याला पाहायला मिळते। सिद्धिविनायक नांदगाव संघाकडे चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळते। शांतरित्या या ठिकाणी चढाई पाहायला मिळते। रिक्त असत्या माघारी परतली परंतु तिला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 2 मजबूत ध्येय लाभलेली चढाईपटू मैदानामध्ये पाहायला मिळते। उजव्या कोपऱ्यामध्ये चढाईसाठी सज्ज झाली आहे। हाताने गुड मारण्याचा प्रयत्न परंतु मागे परतली आहे। तिला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 सिद्धिविनायक नांदगाव संघाचे हे चढाईपटू हो रनिंग हँडलचा प्रयत्न हो जबरदस्त रनिंग हँडल आपल्याला पाहायला मिळाला। तो म्हणजेच नांदगाव संघाची चढाईपटू परंतु तिला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 2 किती गुणांची लढत करते। हो जबरदस्त चढाई एका गुणाची कमाई पाहायला मिळाली। बघा आता मात्र या ठिकाणी सामन्याला थोडीशी रंगत येताना पाहायला मिळते। लातेनं गुण कमवण्याचा प्रयत्न परंतु ते मात्र बोनस गुण पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु यश संपादन प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 किती गुणांची कमाई करते। बघा इथे मात्र गुणांची कमाई करताना पाहायला मिळते का जर्सी क्रमांक 2 उजव्या कोपऱ्यामध्ये गोलवरती चढाई पाहायला मिळते। हो जबरदस्त चढाई परंतु रोखण्यात यश येईल का। हो काय चढाई लगातार दुसऱ्या चढाईमध्ये गुण संपादन जबरदस्त चढाई पाहायला मिळाली परंतु तिला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 3 सिद्धिविनायक नांदगाव संघाची चढाईपटू हो परंतु इथे मात्र जबरदस्त खेळ पाहायला मिळतो। जबरदस्त टॅकल जोर बंद केले। आता मात्र चढायांमध्ये गुण प्राप्त केले जाते। मजबूत ध्येय असलेली लाभलेली चढाईपटू किती गुणांची कमाई करते। हो खोलवरती चढाई परंतु किती गुणांची लयलोट करताना पाहायला मिळेल। इथे मात्र जबरदस्त खेळ परंतु इथे मात्र संयम पाहायला मिळाला। रिक्त असत्या माघारी परतली प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 11 प्रत्युत्तर 7-1 झुंज देते परंतु इथे मात्र संघर्ष करावा लागेल। आपला संघ काहीशा गुडाडी पिछाडीवरती आहे। हो जोर बंद केले पुन्हा एकदा। बघा ज्या खेळाडूची चर्चा आणि बघा पुन्हा एकदा तो टॅकल आपल्याला पाहायला मिळाला। जान्हवी भोपी मित्रांनो रायगड जिल्ह्याचं जुने प्रतिनिधित्व नुकतंच पुणे येथे झालेल्या किशोरी गट स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तिने केलं होतं। होय आज ती सुद्धा या ठिकाणी दाखवून देते की मी आज रायगड जिल्ह्यासाठी आज मला का निवडलं गेलं आणि त्याचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळते। निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी आघाडीवरती संघ पाहायला मिळतो अर्थातच जय श्रीराम तुरुंबाडी संघ प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 1 हो बोनस गुण वाढण्याचा प्रयत्न परंतु यश संपादन केलं जातंय का। हो यशस्वी चढाई पाहायला मिळाली। प्रत्युत्तर जर्सी क्रमांक बघा या ठिकाणी टेक्निकल पॉइंट पाहायला मिळतो तो म्हणजेच नांदगाव संघासाठी हो जर्सी क्रमांक 4 किती गुणांची लयलोट करते गुणांची कमाई करते का। होय थर्ड रेड धोक्याची घंटा इथे मात्र गुणांची पराकाष्ठा करावी लागेल। जबरदस्त हो झोर बंद केलंय इथे मात्र तुरुंबाडी संघाचं आता मात्र वाद रोखले गेले।
पुन्हा एकदा प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 33. बघा या ठिकाणी सामन्यामध्ये उलटफेर पाहायला मिळाली, परंतु अजूनही सामना मित्रांनो संपण्यासाठी खूप वेळ शिल्लक आहे. चांगला खेळ निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. बघा मुरुड तालुक्यातील एक जबरदस्त संघ अर्थातच सिद्धिविनायक नांदगाव, दुसऱ्या बाजूला जय श्रीराम तुरुंबाडी संघ. प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 2 मैदानामध्ये पाहायला मिळते. किती गुणांची कमाई करेल जर्सी क्रमांक 2. वारू रोखलं जाईल का, जेर बंद केलं जाईल का, गुणांची लयलोट केली जाईल का. जबरदस्त चढाई, खोलवरती चढाई, हो जबरदस्त चढाई. 2 गुणांची कमाई पाहायला मिळाली. प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 5 नांदगाव संघासाठी या ठिकाणी चढाईसाठी निघाली ही चढाईपटू. बोनस गुण पाडण्याचा प्रयत्न, परंतु यश संपादन केलं जाईल का. ओहो अगदी सहजरित्या बोनस गुण पाडण्याचा प्रयत्न, यश संपादन केलंय. खर्च ही सुवर्ण गणेश दिव्यागर. सामना संपता जलद तयारीत राहायचा आहे. यापुढील होणारा सामना सुवर्ण गणेश दिव्यागर सोमजाई माता खरसे. हो 3 गुणांच्या 3 खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये धावून गेले आहे. किती गुणांची कमाई करेल. जबरदस्त चढाई, खोलवरती चढाई. वारू रोखलं जाईल का. हो चांगला संयम पाहायला मिळाला. रिक्त हस्त्या माघारी परतली. जर्सी क्रमांक 5 जबरदस्त. ओहो जबरदस्त 2 थाळीज मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. हा टॅकल जबरदस्त टॅकल पाहायला मिळाला. ते म्हणजेच तुरुंबाडी संघाकडं बघा मध्यांतर झालंय. पंचांनी या ठिकाणी घोषणवाडी संघाचे खेळाडू जान्हवी भोपीचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान या ठिकाणी केला जातोय. किशोरी गटाचं रायगड जिल्ह्याचं जिने उपकर्णधार पद भूषवलं होतं ते मानसन्मान या ठिकाणी केला जातो. मी या ठिकाणी विनंती करतोय, अनुष्का दरेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मानसन्मान केला जातोय. जिने रायगड जिल्हा किशोरी गटाचं उपकर्णधार पद जिने भूषवलं ती सिद्धिविनायक नांदगाव मुरुड संघाची खेळाडू या ठिकाणी श्रद्धा नवगरकरीचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. सामन्याला होते सुरुवात. 2 खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये चढाईसाठी निघाली आहे जर्सी क्रमांक 2. किती गुणांची लयलोट करते, किती गुणांची कमाई करते. कमाई करावी लागेल. होय जबरदस्त रनिंग एंटच पाहायला मिळाला. 1 गुणाची कमाई. प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 33 उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई पाहायला मिळते. शेवटचा खेळाडू या ठिकाणी शिल्लक आहे सिद्धिविनायक नांदगाव संघाचा, परंतु इथे मात्र टॅकल केलं जातंय का, जेर बंद केलं जातंय का. हो चुकीला माफी नाही मित्रांनो. खेळामध्ये चुकी केला तर चुकीला माफी नाही. इथे मात्र 1 गुणाची कमाई पाहायला मिळाली. 1 गुण प्राप्त केलाय, परंतु 2-1 झुंज देते. डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी चढाईसाठी निघाली आहे जर्सी क्रमांक 2. 2 खेळाडूंच्या प्रांगणामध्ये हो किती गुणांची लयलोट करते का. जबरदस्त टॅकल पाहायला मिळाला. किती गुणांचा खेळ. हो इथे मात्र 2+2 टोटल 4 गुणांची कमाई. जबरदस्त चढाई पाहायला मिळाली, परंतु टॅकलला वरती पाहायला मिळते. चढाईसाठी निघाले जर्सी क्रमांक 5. हो लाटेनं गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र किती गुणांची कमाई करावी लागेल. गुणांची पराकाष्ठा करावी लागेल. यापुढील होणारा सामना सुवर्ण गणेश दिव्यागर अपक्ष संघ असणार आहे सोमजाई माता खरसई.
सामना संपायला शेवटची 5 मिनिटे या ठिकाणी घोषित केलेत पंचाने. जय श्रीराम तुरुंबाडी संघ 12 गुण, सिद्धिविनायक नांदगाव 6 गुण. नाम मात्र 6 गुणांची आघाडी पाहायला मिळते. ऑफिशियल टाइम आउट आपल्याला होते सुरुवात. इथे मात्र तुरुंबाडी संघ आपल्याला सुद्धा वेग वाढवावा लागेल. हो जबरदस्त टॅकल. इथे मात्र डबल फॉरवर्ड केलं जातंय. जबरदस्त. इथे मात्र जेरबंद पाहायला मिळाला. चढाईसाठी वारंवार चढाई पाहायला मिळत आहे. जर्सी क्रमांक 2 संघ सिद्धिविनायक नांदगाव 6 खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये या ठिकाणी चढाई पाहायला मिळते. रिक्त हस्त्या माघारी परतण्याचा प्रयत्न. हो सामना संपायला पंचांनी या ठिकाणी शेवटची 4 मिनिटं घोषित केली आहेत. परंतु इथे मात्र नांदगाव संघ आपल्याला वेग धारण करावं लागेल. जबरदस्त चढाई 2 गुणांची कमाई. ओहो काय खेळ म्हणावा लागेल. जबरदस्त. सामन्याला होते सुरुवात. धोक्याची घंटा. गुण संपादन करावं लागेल. यश संपादन करावं लागेल. गुणांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळतो. किती गुणांची लयलोट करते. चढाईसाठी निघाली आहे. मजबूत ध्येयष्टी लाभलेली चढाई पट्टू. धोक्याची घंटा वाजलेली आहे. हो एका गुणाची कमाई करताना पाहायला मिळते. जबरदस्त चढाई. प्रयत्न जबरदस्त पाहायला मिळाला. परंतु प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 5 बोनस गुण इथे मात्र प्राप्त केलाय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं पंचाने घोषित केलेली आहे. वारंवार चढाया पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 2 सामना संपायला काही क्षण शिल्लक आहेत. परंतु काय घडेल. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चढाईपर्यंत या ठिकाणी झुंज दिली जाते. पाठलाग केला जातोय चढाई पट्टीसाठी या ठिकाणी. परंतु ते मात्र जर्सी क्रमांक 5 प्रत्युत्तर 6-1 झुंज देते. बोनस गुण वाढण्याचा प्रयत्न. परंतु यश संपादन होईल का. प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 2 6 खेळाडूच्या रणक्षेत्रामध्ये इथे मात्र बोनस गुण वाढ आहे. गुणांची कमाई करावी लागेल. गुणांची पराकाष्ठा करावी लागेल. सामना संपायला पंचाने या ठिकाणी 2 मिनिटं घोषित केलेली आहेत. यापुढील होणारा सामना सुवर्ण गणेश दिव्यागर सोमजाई माता खडसई. यापुढील होणारा सामना सोमजाई माता विशाच गुणाची आघाडी आहे. आघाडी इथे मात्र पिछाडीवरती सिद्धिविनायक नांदगाव संघ आपल्याला पाहायला मिळते. परंतु तीच पिछाडी भरून काढायची असेल तर नांदगाव संघ आपल्याला सुद्धा वेग धारण करावं लागेल. वाऱ्यासारखा वेग आपल्याला सुद्धा वाढवावा लागेल. काही क्षण शिल्लक आहेत चढाईसाठी. धोक्याची घंटा. गुण संपादन करावं लागेल. यश संपादन करावं लागेल. परंतु काय घडेल मैदानामध्ये 6-1 झुंज देते. संघर्ष केला जातोय. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. जबरदस्त. इथे मात्र जेरबंद केलंय. टाइम आउट घेतला. मध्ये स्लिप झालाय. धोक्याची घंटा. गुण प्राप्त करावं लागेल. यश संपादन करावं लागेल. हो सर्वांचेच अगदी हृदयाचे ठोके वाढू लागले. जबरदस्त. इथे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न चालू आहेत. जेरबंद केलं जातोय. जबरदस्त टॅकल पाहायला मिळाला श्रीराम तुरुंबाडी संघाकडनं.
सामना संपायला काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहे. यापुढील होणारा सामना सुवर्ण गणेश दिव्यागर सोमजाई माता खरसई. विनंती असेल आपण लगेचच मैदानाकडे यायचं आहे. सोमजाई माता खरसई आणि यजमान संघ सुवर्ण गणेश दिव्यागर आपण लगेचच मैदानाकडे यायचं आहे. विनंती असेल. सामना इथे मात्र संपलेला आहे. सामन्यामध्ये